नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. महाराष्ट्र CET सेलतर्फे घेण्यात येणारे ग्रुप बी आणि 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजेस BAMS BHMS यांची पहिल्या फेरीची सिलेक्शन यादी जाहीर झालेली आहे. दोन्हींसाठी 17 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत आहे. आपण पाहूया दोन्हीही लाईनमधून प्रवेशाचे कट ऑफ कसे आहेत. त्याचबरोबर ज्यांना प्रवेश मिळालेला आहे त्यांना उत्सुकता आहे बेटरमेंट मिळेल का. त्याचबरोबर ज्यांना प्रवेश मिळालेले नाहीत त्यांना आता दुसऱ्या फेरीत कट ऑफ किती खाली येतील याची चिंता आहे. दोन्हीकडे प्रवेश मिळाला तर निर्णय कसा घ्यावा, तसेच प्रवेशाचे नियम काय आहेत याबाबत आपण सविस्तरपणे पाहूया. प्रथम पाहूया महाराष्ट्र राज्यातील शासकीय BAMS कट ऑफ पहिल्या फेरीतील. जर आपण शासकीय BAMSचं कॉलेज पाहिलं तर सर्वसाधारणपणे कॉलेज कोड 3129 धुळे आणि 3239 यवतमाळ या दोन ठिकाणी प्रवेश लोएस्ट आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर SC कॅटेगरीचा प्रवेश हा 17,988 SML पर्यंत आणि 389 मार्कावर आलेला आहे. STचा कट ऑफ 29,581 SML आणि 309 मार्कावर आलेला आहे. FIJE 11,839 SML आणि 438 मार्कावर आलेला आहे. NT1 15,245 411 मार्कावरती प्रवेश बंद झालेला आहे. NT2 10,504 SML आणि 448 मार्क. NT3 11,134 SML आणि 443 मार्कावरती प्रवेश. OBC 10,689 SML आणि 446 मार्क. SCBC 10,776 आणि 446 मार्क. EWS 12,474 आणि 433 मार्क आणि खुल्या गटाचा प्रवेश 10,181 आणि 451 मार्कावर बंद झालेला आहे. उत्सुकता असते बारामतीच्या कॉलेजची. कॉलेज कोड 3191 बारामती हे शासकीय महाविद्यालय जरी नवीन असलं तरी इतर महाविद्यालयांच्या तुलनेत या ठिकाणचे कट ऑफ हे भरपूर हाय गेलेले आहेत. SC 402 मार्क्स, ST 317, VJ 450, NT1 422, NT3 455, OBC 461, SCBC 462, EWS 448 आणि खुल्या गटातला प्रवेश 466 मार्कांवरती बंद झालेला आहे. आता आपण प्रायव्हेट कॉलेजेस पाहूया. प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत राज्यामध्ये सर्वसाधारणपणे कॉलेज कोड 3290 बुलढाणा, 3295 यवतमाळ, 3153 नंदुरबार, 3139 धुळे, 3150 कोपरगाव, 3156 सांगली आणि 3152 माळशिरस या कॉलेजेसचा आपण अभ्यास केला आणि यामधून सर्वात लोएस्ट कट ऑफ कुठं आहेत कॅटेगरी वाईज ते आपण आता पाहूया. खुल्या गटाचा प्रवेश आहे 25,934 SMLला आणि 332 मार्कावरती. SCBC 26,312 आणि 330 मार्कावरती. OBC 26,103 SML आणि 331 मार्कावरती. NT3 SML 24,717 आणि 340 मार्क. NT2 331 मार्कावर 26,000 SML. NT1 338 मार्क 24,969 SML. FIJE 331 मार्क 26,093 SML. STचा प्रवेश 256 मार्क 38,608 SML आणि SCचा प्रवेश 327 मार्क आणि 26,732 या मार्कावरती आलेला आहे. यापूर्वीही आपण सांगितलं होतं की सर्वसाधारण राज्यामध्ये 20 ते 22 हजारपर्यंत प्रवेश तुम्हाला जुन्या ठिकाणी मिळू शकेल आणि नवीन ठिकाणी 25,000 SMLपर्यंत प्रवेश मिळेल हा आपण अंदाज वर्तवला होता आणि सद्यस्थितीत 25,934 या SMLवरती राज्यातला
खुल्या गटाचा प्रवेश आलेलाच आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रवेशाची अपेक्षा असते ते कॉलेज कोड 3111 सुमतीबाई शहा हडपसर पुणे. आणि इथले कट ऑफ जर आपण पाहिले तर SC 402 मार्क्स, ST 308, FJ 441, NT1 418, NT2 455, NT3 456, OBC 453, SCBC 451 आणि खुला गट 456 मार्कावरती हे प्रवेश आलेले आहेत. 15% प्रायव्हेट कॉलेजेस ऑल इंडिया कोटा. या ठिकाणी संपूर्ण जागा ह्या ओपनमधून असतात. आपण जर पाहिलं तर कॉलेज कोड 3111 सुमतीबाई शहा हडपसर पुणे हा 70%तला जो प्रवेश आहे हा 456 मार्कावर मिळालेला आहे, बंद झालेला आहे. आणि 15%तला प्रवेश मात्र 435 मार्कापर्यंत आलेला आहे. कॉलेज कोड 3290 राजश्री शाहू बुलढाणा. आपल्याला 70%ची तुलना केली तर 334 मार्क, परंतु 15%तला प्रवेश मात्र 293 मार्कावर. याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे राज्यातील प्रत्येक प्रवेश 15%तला हा लोअर मार्कावरती आल्याचं आपल्याला लक्षात येतं. एकंदरीत यंदाच्या वर्षीही 15%तून विद्यार्थ्यांना चांगले प्रवेश मिळालेले आहेत. आता आपल्याला प्रवेश मिळाला, काहींना दोन्हीकडून मिळालेला आहे. तर आपण थोडंसं पाहूया प्रवेश प्रक्रियेबाबत. प्रथम आपण संकेतस्थळावरून सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं आहे आणि आपल्याकडं आपण जो पूर्वी आपला भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो एखाद्याकडे नसेल तर आजही तो डाउनलोडिंगला आहे, त्यांनीही तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. प्रवेश मिळाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो कॉलेजचं शुल्क. त्यासाठी संबंधित कॉलेजला दूरध्वनीवरून संपर्क साधावा. प्रवेशासाठीचा DD किती रकमेचा, कोणाच्या नावाने पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी पे होणारा याबाबत पालकांनी काळजी घ्यावी. कॉलेजची वेबसाईट पाहावी. आपल्याकडे वेबसाईट नसेल तर माहितीपत्रक जे दिलेलं आहे CET सेलचं त्याच्यामध्ये कॉलेजची लिस्ट आहे. त्याच्यात संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांकही आहे आणि वेबसाईटही आहे आणि अधिकृत वेबसाईटवरून माहिती घ्यावी. मग योग्य त्या रकमेचा DD, कागदपत्रे, मूळ कागदपत्रे आणि झेरॉक्स सेट हे घेऊन आपण कॉलेजवरती जाऊन प्रवेश घ्यावयाचा आहे. आपल्याला दोन्हीही लाईनमधून जर प्रवेश मिळाला असेल तर आपण योग्य तो निर्णय घ्यावा आणि एक प्रवेश घ्यावा. दोन्हीही ठिकाणी फ्री एक्झिट आहे. आपल्याला प्रवेश मिळाला, आपल्यासमोर फ्री एक्झिट आहे. त्याचबरोबर मिळालेला प्रवेश आवडला तर तो स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून कायमचाही फिक्स करू शकतो किंवा आपण होल्ड करून ठेवू शकतो. म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म ग्रुप B मधून भरून द्यावयाचा नाही, आपोआप आपण पुढच्या फेरीसाठी पात्र असता. 15%मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला बेटरमेंटची अपेक्षा असेल तर बेटरमेंटचा फॉर्म भरून द्यावा. याबाबत आपण प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला प्रवेश मिळाल्याची जी रिसीट प्राप्त होते त्यावरती क्लिअर सूचना असते. म्हणजे स्टेटस ऑफ ॲडमिशन, प्रवेश घेतलेला आहे, रिटेन केलेला आहे किंवा अपग्रेडेशनसाठी आहे याची त्याच्यावरती व्यवस्थित माहिती असते. आपण सर्व ओरिजिनल कागदपत्र दिल्यानंतर त्याची रिसीटही आपण घ्यावी. एक सतत प्रश्न विचारला जातो आहे की मला प्रवेश 15%तून मिळाला, मी तो घेतला तर 1 ऑक्टोबरपर्यंत सोडता येईल, दंड नाही, मग मी सोडावा का आणि हा नियम नेमका कशासाठी आहे? वास्तविक पाहता आपल्याला प्रवेश मिळाला, आपण जर घेतला तर आपण का सोडू हे लक्षात घ्या. तर 15%मधून दुसऱ्या फेरीचा रिझल्ट हा 4 ऑक्टोबर रोजी आहे. त्यापूर्वीच आपल्याला हा प्रवेश सोडावा लागतोय. मग का आपण प्रवेश सोडू? जर देशातील किंवा राज्यातील प्रक्रियेमधून MBBS BDSचा राऊंड 2 झाला
आणि तिथं जर आपल्याला प्रवेश मिळाला तर आपल्याला हा प्रवेश सोडण्यासाठीचा हा नियम आहे. आता पाहूया दुसऱ्या फेरीत कट ऑफ किती खाली येतील. 2 शासकीय महाविद्यालये पुढील फेरीत येऊ शकतात. म्हणजेच या फेरीला 3107 आष्टांग पुणे आणि 3237 अकोला ही 2 कॉलेजेस समाविष्ट केलेली नव्हती. मागील वर्षी BAMS प्रायव्हेट कॉलेजेस 104 होती. त्यापैकी यावेळी फक्त पहिल्या फेरीसाठी 97 कॉलेजेसचा समावेश होता. एकंदरच मागील वर्षीची ही 7 कॉलेजेसला सुद्धा मंजुरी मिळू शकते. तसंच NCISM कडून महाराष्ट्रातील 6 कॉलेजेसना 2 सप्टेंबर रोजी मंजुरी म्हणजेच लेटर ऑफ परमिशन हे ऑलरेडी मिळालेलं आहे. हेही कॉलेजेस दुसऱ्या फेरीत येऊ शकतात. MBBS BDS प्रवेशाची देशातील आणि राज्यातील दुसरी फेरी झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी सुरक्षितता म्हणून BAMS प्रवेश घेतलेले असतात असे विद्यार्थी BAMS प्रवेश सोडतील आणि त्या जागा आपल्याला दुसऱ्या फेरीसाठी येऊ शकतात. असंख्य विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतलेले असते. ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर खुल्या गटातील आपल्या राज्यातील BAMS प्रायव्हेटचा प्रवेश हा 30,000 SML पर्यंतसुद्धा येऊ शकेल. अर्थातच हे सगळं कशावरती अवलंबून आहे तर किती जागा उपलब्ध होतात यावरती आणि आपल्याला दुसरी फेरी सुरू होण्यापूर्वी त्यासाठीचं सीट मॅट्रिक्स जाहीर होईल आणि त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे जास्त आयडिया येऊ शकते. सद्यस्थितीत आपण योग्य निर्णय घ्यायचा आहे. 15% जर आपण पहिल्या फेरीसाठी भाग घेतलेला नसेल, रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची संधी दिली जाते आणि 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजेस आपल्या राज्यातलं त्याचं रजिस्ट्रेशन 22 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2025 या कालावधीत आहे. ग्रुप B 70% आणि त्याचबरोबर 15% ऑल इंडिया कोटा. पहिली फेरी ज्याप्रमाणे होती त्याचप्रमाणे राऊंड 2चं सुद्धा वेळापत्रक एकाच वेळी आहे. म्हणजे प्रेफरन्स फॉर्मसुद्धा आपल्याला 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत भरावायचे आहेत. या दोन्ही लाईनमधून आपल्याला काय मिळालं हे आपल्याला जाहीर होणार आहे 4 ऑक्टोबर रोजी आणि आपल्याला क्लिअर आयडिया त्यावेळेला येणार आहे. फक्त एक लक्षात घ्या, 15% ऑल इंडिया कोट्याला दुसऱ्या फेरीसाठी फ्री एक्झिट नाही. मिळालेला प्रवेश हा घ्यावाच लागतो. नाही घेतला तर आपली अनामत रक्कम म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट हे 50,000 रुपये जप्त होईल. याचीही नोंद घ्यावी आणि त्यानंतरच रजिस्ट्रेशनचा निर्णय घ्यावा. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आवडत आहेत ना आमचे व्हिडिओ? मग या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.